महाबळेश्वर तालुक्यातील सर्व नागरिकांना माझा नमस्कार. जय भारत, जय संविधान. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत आणि महत्त्वाचा विषय असा आहे की ज्यावेळी महाबळेश्वर तालुक्यामध्ये आरोग्याच्या समस्या उद्भवत होत्या, रुग्णांच्या अडचणी होत होत्या, अशा परिस्थितीमध्ये महाबळेश्वरमध्ये एक धनिक होते जे खूप दानशूर होते, ज्यांचं नाव होतं मोरारजी गोकुळदास. शेठ मोरारजी गोकुळदासनी त्यांची असणारी एकरोमध्ये असणारी मौल्यवान अशी प्रॉपर्टी एका उदात्त हेतूने महाबळेश्वर नगरपालिकेला दान दिली. आणि तो हेतू होता की या महाबळेश्वर तालुक्यातील जनतेच्या, गोरगरीब जनतेला आरोग्याच्या सेवा सुविधा मिळाव्यात, तिथे एक चांगला दवाखाना उभा राहावा आणि येणाऱ्या पर्यटकांच्या देखील आरोग्याच्या सोयी तेथून व्हाव्यात, अशा पद्धतीचा त्यांचा विचार होता. त्या पद्धतीने तिथे दवाखाना चालू झाला देखील आणि नंतर तो दवाखाना नगरपालिकेकडून सातारा जिल्हा परिषदेकडे गेला. काही काळ तो त्यांनी चालवला आणि तिथून पुढे तो राज्य शासनाकडे गेला. राज्य शासनाच्या काळात देखील हा दवाखाना चांगल्या रीतीने चालला, परंतु काही दिवसांमध्ये त्या दवाखान्यामध्ये काही गैरसोयी निर्माण झाल्या आणि म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब असताना त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये असणारे एकनाथ शिंदे साहेब, जे आपल्या या तालुक्याचे भूमिपुत्र आहेत, सुपुत्र आहेत, ते असताना त्यांनी देखील विचार केला की हा महाबळेश्वर तालुका जो आहे हा अतिशय दुर्गम असा तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये अतिशय गोरगरीब लोक राहतात. आर्थिक परिस्थिती त्यांची खरंच खूप बेताची आहे, अशी लोक राहतात आणि त्यावेळी त्यांना एक चांगला इलाज भेटत नाही, वैद्यकीय उपचार चांगले भेटावेत म्हणून येथील अगदी गोरगरीब असू द्यात किंवा श्रीमंत असू द्यात, सर्वांनाच पर्यायाने वाई किंवा सातारा किंवा पुणे या ठिकाणी जावं लागतं आणि गरिबांना तो खर्च परवडणारा नसतो. म्हणून महाबळेश्वरचं जे मोरारजी गोकुळदास ग्रामीण रुग्णालय आहे ते शासकीय ग्रामीण रुग्णालय प्रायोगिक तत्वावरती बेल एअर नावाच्या संस्थेला, पाचगणीच्या संस्थेला देण्यात आलं चालवण्यासाठी. आणि त्यावेळी त्या संस्थेने येथे आम्ही खूप चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करू अशा पद्धतीची आश्वासनं दिली होती. खरं तर महाबळेश्वरचा एक जबाबदार नागरिक म्हणून मी देखील स्वतः त्या आश्वासनांमुळे खूप आनंदी झालो की महाबळेश्वरच्या जनतेला खरोखर या दवाखान्याची खूप आवश्यकता आहे, कारण या दवाखान्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय आमच्या महाबळेश्वरच्या समस्त तालुक्यातील नागरिकांपुढे नाही. आणि आता दवाखाना चांगला होणार, चांगल्या सोयी सुविधा मिळणार, चांगले चांगले डॉक्टर येणार, येथे चांगले चांगले ऑपरेशन्स होणार आणि कमीत कमी खर्च येईल किंवा शासकीय त्यावेळी जो खर्च होता तो एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळामध्ये त्यांनी पूर्णपणे मोफत दवाखान्याच्या सोयी केल्या होत्या. आता सर्व काही मोफत मिळणार म्हणून मला देखील आनंद झाला होता आणि माझ्याचप्रमाणे तालुक्यातील सबंध जनतेला आनंद झाला होता. परंतु आता साधारण 6-7 वर्ष उलटून गेलीत तरी देखील किंवा किंबहुना 10 वर्ष उलटायच्या बेतामध्ये आहेत, तरी देखील या दवाखान्यामध्ये आज देखील किरकोळ आजारांवरच इलाज केला जातो, हे दुर्दैवाने सांगावे लागते. येथे फक्त सर्दी खोकल्यासाठीच इलाज होतात आणि अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत की गरोदर महिला असतील त्यांच्या ज्यावेळेस येथे आपण उपचार केले जातात किंवा त्या तिथे जातात उपचार घेण्यासाठी, तर गरोदर महिलांसाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे सोनोग्राफी करून बाळाची वाढ कशी होते हे बघणं. आणि त्यासाठी प्रत्येक जो गायनेकोलॉजिस्ट असतो ते सजेस्ट करतो की सोनोग्राफी करा म्हणून.
आणि सोनोग्राफी करण्यासाठी येथून वाईला पेशंटला पाठवलं जातं किंवा जे हे असतात सिझेरियन म्हणजे ऑपरेशन करून जेव्हा काही बाळांना जन्म द्यावा लागतो त्यावेळी देखील येथे त्या पद्धतीचे ऑपरेशन्स होत नाहीत आणि त्यामुळे महिलांना त्यांचा जीव मुठीत घेऊन वाई किंवा सातारा या ठिकाणी जावं लागतं, या दवाखान्यातून तिथे पाठवलं जातं. असेच अनेक आजारांचे विषय आहेत. दवाखान्यामध्ये एखादा जर का हृदयविकाराच्या आजारासाठी जर कोणी आला पेशंट तर त्याला किरकोळ नाममात्र इलाज केले जातात. कधी कधी तेही न करताच त्यांना सातारा किंवा वाई येथे पाठवलं जातं. आमचे मित्र किसन कदम जे वयाने खूप ज्येष्ठ होते, या तालुक्यातील एक सामाजिक कार्यकर्ते होते आणि साधारण 2 किंवा 3 वर्षे झाले असावेत, त्यांना 2 वर्षे झाले ते त्यांना त्रास व्हायला लागला म्हणून कळमगाव या गावातून ते महाबळेश्वरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आले होते. तेव्हा त्यांना डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला साताऱ्याला जावं लागेल म्हणून ते साताऱ्याला गेले. साताऱ्याला गेल्यानंतर म्हणजे जात असताना वाटेमध्ये मेढा या गावाच्या पुढे गेल्यानंतर त्यांना त्रास झाला आणि तेथेच त्यांचा प्राण गेला. ही एक दुर्दैवी घटना जी आहे ती मी तुम्हाला इथे नमूद करतोय. अशा अनेक घटना आहेत की ज्या महाबळेश्वर तालुक्यामध्ये घडलेल्या आहेत. केवळ जेजे नावाचे एक आमचे असेच ज्येष्ठ मित्र होते आणि ते देखील येथून डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही साताऱ्याला जा म्हणून ते साताऱ्याला गेले आणि साताऱ्याला गेल्यानंतर तिथे दवाखान्यातच ते मृत पावले. अशा पद्धतीनं अनेक घटना सांगता येतील. येथे असणारे जे डॉक्टर आहेत ते अतिशय वृद्ध आहेत आणि ते जागेवरून उठून रुग्णांना तपासत देखील नाहीत. लहान लहान मुलांना देखील तपासलं जात नाही. खरं तर डॉक्टरांनी आपल्याला तपासावं अशी प्रत्येक रुग्णाची इच्छा असते आणि त्यांनी तपासल्यानंतरच आरोग्य म्हणजे उपचार करावेत असं प्रत्येकाला वाटत असतं. परंतु ह्या पद्धतीने असे इलाज होतात आणि त्यामुळे इलाज चांगले होत नाहीत आणि गंभीर काही जर का आजार असेल तर ठरलेलं उत्तर असतं की वाईला आमचं हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलला तुम्ही जा. तिथली त्या हॉस्पिटलची चिठ्ठी दिली जाते आणि त्यांचं जे दुसरं प्रायव्हेट हॉस्पिटल आहे जे पसरणीच्या घाट संपल्यानंतरच तिथे लागतं त्या हॉस्पिटलला पाठवलं जातं आणि तिथे जाणाऱ्या रुग्णांना मोठा खर्च करावा लागतो की जो खर्च करण्याची कुवत इथल्या नागरिकांची खरोखरच नाहीये. ज्या पद्धतीनं हे चाललेलं आहे ते खूप चुकीचं आहे. जी स्वप्न येथील जनतेने पाहिली ती स्वप्न कुठेतरी धुळीस मिळाल्याचं आता आपल्या समोर येतंय. या सर्व दवाखान्यातून ज्यावेळी शासकीय दवाखान्यातून सर्वे केले जातात, संपूर्ण नागरिकांचा सर्वे केला जातो, साथीच्या रोगांच्या बाबतीमध्ये सर्वे केले जातात. अशा पद्धतीचे सर्वे देखील या 8-10 वर्षांमध्ये झालेले नाही आणि बऱ्याच ज्या गोष्टी आहेत की डॉक्टर रुग्णांशी उद्धटपणे वागतात, रुग्णांच्या नातेवाईकांशी उद्धटपणे वागतात, ह्या घटना घडलेल्या आहेत. मी स्वतः देखील या घटनेचा साक्षीदार आहे. माझ्याही बाबतीमध्ये काही घटना घडलेल्या आहेत आणि अशा अनेक जे पीडित आहेत त्यांच्या तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत, ज्या वास्तवात आहेत, ज्या काहीच चुकीच्या नाहीत. इलाज मागणे किंवा उपचार मागणे हे आमचा हक्क आहे आणि या डॉक्टरांना येथे असलेल्या कर्मचाऱ्यांना जसं काही आम्ही त्यांच्याकडे भीक मागतोय असं वाटतं आणि त्याच आविर्भावातून त्या सेवा पुरवल्या जातात. हे कुठेतरी अतिशय गंभीर आहे आणि चुकीचं आहे. येत्या काळामध्ये जर ही परिस्थिती अशीच राहिली तर मग आमच्या नागरिकांना न्याय मिळणार कधी? आमच्या नागरिकांना उत्तम आरोग्याचे सुविधा या मिळणार कधी? खऱ्या अर्थानं जर या म्हणजे माणूस जर का सुखी असेल
तर त्याची फक्त अपेक्षा असते की त्याला शिक्षण चांगलं मिळावं आणि त्याला वैद्यकीय उपचार चांगले मिळावेत. आता वैद्यकीय उपचारच आमच्या इथे जर का चांगले नसतील तर इथल्या लोकांनी जगायचं कसं हा प्रश्न आहे. आणि बरेचदा इलाजांअभावी या तालुक्यातील लोकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत, परंतु आवाज कुठेही उठला जात नाही, त्यामुळे त्याच्यावरती कुठली दखल घेतली जात नाही. तर माझ्या या तालुक्यातील सर्वच जनतेला विनंती आहे की आपले सर्वांचे अनुभव आहेत, त्यामध्ये सर्वांनाच बऱ्यापैकी चुकीचे अनुभव तिथे आलेले आहेत या दवाखान्यामध्ये. आणि याच्यावरती आवाज उठवण्यासाठी म्हणून आणि हा जो दवाखाना आहे जो सध्या खाजगी संस्थेकडे आहे बेलेअर नावाच्या, त्यांच्याकडून पुन्हा शासनाने ताब्यात घ्यावा आणि आमच्या नागरिकांना चांगल्यात चांगल्या सोयी सुविधा द्याव्यात, म्हणून आपण तशी मागणी शासनाकडे केलेली आहे. आणि त्या मागणीसाठी आपण येत्या सोमवारी म्हणजेच परवा दिनांक 6 जुलै रोजी तहसीलदार कार्यालय महाबळेश्वर येथे सकाळी 11 वाजता आंदोलन करणार आहोत. आणि त्यासाठी शांततामय मार्गाने, सनदशीर मार्गाने आंदोलन करणार आहोत. आणि त्यासाठी आपण सर्वांनी तिथे उपस्थित राहावे आणि आपली उपस्थिती दाखवून आपण शासनाला तिथे सांगावे की आम्हाला आमचं जो दवाखाना आहे, आमचं जे हॉस्पिटल आहे ते पुन्हा शासनाने ताब्यात घ्यावं आणि आम्हाला अतिशय खात्रीशीर आणि चांगले इलाज आम्हाला तिथे मिळावेत. या दवाखान्यामध्ये सध्या जे असणारे डॉक्टर्स आहेत ते चांगले दर्जेदार डॉक्टर असावेत, स्पेशलिस्ट असावेत. जर कोणी तिथे पडला, लागलं किंवा अपघात झाला तर ऑर्थोपेडिक डॉक्टर येथे उपलब्ध नाहीये. ऑर्थोपेडिक डॉक्टर येथे असावेत, येथे स्त्रीरोगतज्ञ असावेत, येथे MD मेडिसिन्स असावेत किंवा येथे गायनेकॉलॉजिस्ट असावेत, बालरोगतज्ञ असावेत. आणि ज्या पद्धतीनं त्यांनी आम्हाला आश्वासनं दिली, शासनाला आश्वासनं दिली, त्या पद्धतीनं ICU चालवावा, ICU चालवला पाहिजे. इथला ICU मध्ये सांगितलं जातं की आमच्याकडे एकच व्हेंटिलेटर आहे, आमच्याकडे ऑक्सिजन कमी आहे. त्यामुळे देखील कित्येक नागरिकांना त्या सोयी सुविधा मिळत नाहीयेत, मिळालेल्या नाहीत. म्हणून शासनाने याची दखल घ्यावी आणि तात्काळ हा दवाखाना जो आहे पूर्ववत शासनाच्या ताब्यात घ्यावा आणि सर्व सोयी सुविधा पुन्हा चांगल्यात चांगल्या सोयी सुविधा या तालुक्यातील जनतेला द्याव्यात. कारण या तालुक्यातील जनतेला त्याची खरोखरच गरज आहे. संपूर्ण तालुका हा अतिशय दुर्गम आहे आणि येथील लोकांची असणारी आर्थिक परिस्थिती देखील खूप बेताची आहे. या सर्वाचा विचार करून शासनाने हा दवाखाना पुन्हा एकदा खाजगी संस्थेकडून काढून घेऊन स्वतःकडे घ्यावा आणि त्याचं चांगल्या रीतीने व्यवस्थापन करावं आणि चांगल्या रीतीने सोयी सुविधा द्याव्यात, दर्जेदार सुविधा द्याव्यात, ही अशी आमची मागणी आहे. आणि या मागणीसाठी आम्ही सर्वजण या महाबळेश्वरचे नागरिक, समस्त तालुक्याचे नागरिक दिनांक 7 जुलै रोजी तहसीलदार कार्यालय महाबळेश्वर च्या बाहेर आंदोलन करणार आहोत. सनदशीर मार्गाने आपणही या आंदोलनामध्ये सहभागी व्हा आणि या आपल्या महाबळेश्वरच्या महत्त्वाच्या विषयावरती आपण आवाज उठवूयात. खरं तर हीच शेवटची संधी आहे, यानंतर पुन्हा संधी नाही. आज नाही तो कभी नाही. आणि नेहमीच मी एक महत्त्वाची एक गोष्ट सांगत असतो, त्या पद्धतीची एक तुम्हाला शेवटची एक गोष्ट सांगतो. ती गोष्ट म्हणजे एक झाड असतं आणि त्या झाडावरती दोन राहत असतात. त्या दोन चिमण्यांना एक दिवस अशा संकटाला सामोरं जावं लागतं की ते झाड एक दिवस आगीच्या भक्ष्यस्थानी जातं, म्हणजे तिथे आग लागते. आणि आग लागल्यावरती दोन्ही चिमण्या उडतात आणि समोरच्या झाडावरती बसतात. त्यातली एक चिमणी असते ती त्या झाडावरती बसते आणि दुसरी चिमणी असते ती नदीकडे जाते. नदीकडे जाऊन तिच्या चोचीमध्ये ती काही थेंब पाणी आणते आणि त्या आगीवरती
ते पाणी शिंपडत असते, पुन्हा जाते पुन्हा येते, पाणी शिंपडते, असं ती बराच वेळ करत असते. आणि बाजूला एक चिमणी असते, ती चिमणी हे सगळं बघत असते आणि त्या दुसऱ्या चिमणीला ती म्हणते, हसते आणि म्हणते, अरे केवढीशी तुझी चोच आणि त्या चोचीमध्ये तू हे पाणी आणतेस आणि ते ती शिंपडतेस, त्याने ती आग विझणार आहे का? तर दुसरी चिमणी त्याला जे उत्तर देते ती खूप महत्वाचं आहे आणि लक्ष देण्यासारखं आहे. ती चिमणी म्हणते, मलाही माहित आहे की माझ्या या चोचीतील पाण्याने ही आग विझणार नाही, पण जेव्हा कधी या आगीचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तो इतिहास असा लिहिला जाईल की जेव्हा या झाडाला आग लागली तेथे दोन्ही चिमण्यांची घरं होती, परंतु एक चिमणी नदीकडे गेली आणि पाणी आणून ती आग विझवण्याचा तिने प्रयत्न केला आणि दुसऱ्या चिमणीने मात्र समोर बसून हा तमाशा पाहिला आणि हसत राहिली. तर मला आग विझवणारं बनायचं आहे, मला हा तमाशा बघणारं बनायचं नाही. म्हणून आपण ठरवा की आपल्याला या दवाखान्याच्या लढ्यामध्ये सामील व्हायचं आहे की फक्त बघायचं आहे, कारण इतिहास ह्या पण घटनेचा लिहिला जाईल. धन्यवाद बांधवांनो, नमस्कार.